सर्वात आधी किचनमध्ये आल्यानंतर कालचं जे इडली डोशाचं बॅटर होतं ते मी भरून ठेवलेलं ते आणि काल वाटलेली चटणी ते दोन्ही पण फ्रीजमधून मी बाहेर काढून ठेवते, म्हणजे माझी बाकीची कामं होईपर्यंत त्यांना ते छानपैकी रूम टेम्परेचरवर येईल। तर आज इडली किंवा मला ना ऑनियन उत्तप्पा खूप आवडतो, तर मला ऑनियन उत्तप्पा आज बऱ्याच दिवसापासून खायची इच्छा होती, तर म्हटलं ऑनियन उत्तप्पा करून घेऊ। येताना ना आज ना मला ॲक्च्युली टोमॅटो माझ्याकडे संपत आलेत। मी मार्केटमध्ये जाऊन टोमॅटो घ्यायला गेलेली, म्हणजे भाजी घेते तेव्हा, पण ना तेवढे असे टोमॅटो आता पावसामुळे अगदीच चांगले येत नाहीत आणि टोमॅटोचा रेट तर एवढा आहे, 80 रुपये आणि 100 रुपये किलो आहेत। तर मी बघत होती पण मला काल काही मिळाले नव्हते व्यवस्थित, तर मी आज घेऊन आले म्हटलं, आणि पाव किलोच मी मोजून आणलेत, फक्त 4च आलेत। आता बघू उद्या परवा वगैरे जाईन तेव्हा मग येता येता घेऊन येईन। तर इथे ना माझे जे आता कंटेनर होते, म्हणजे जे ओट्स आणि मुसली जे भरून ठेवते ते देखील म्हणजे संपलेले। तर काल आता ॲक्च्युली काय होतंय ना, मला देखील आता थोडंसं टाईम मॅनेजमेंट परत थोडंसं इम्प्रूव्ह करायचं आहे माझं, कारण पहिलं माझं रुटीन सेट होतं, कारण मी ऑल्टरनेट डे व्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करत होती। आता कसं झालं, डेली व्लॉगमुळे ना थोडासा माझा व्हिडिओ एडिटिंगमध्ये वेळ थोडासा जातो आणि मग माझी थोडीशी इकडची तिकडची कामं आहेत ना, ही जी वरची कामं आहेत ना, ते मी इतर वेळेसमध्ये थोडंसं मील प्रिपरेशन प्लॅन करून मग मी ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असते। तर आजचा म्हणजे म्हणू शकतो आपण 1 पॉट मील असा मेनू होता, त्याच्यामुळे आज ही बारीक सारीक जी कामं होती ना ती आज सगळी आज कंप्लीट करायची होती। तर पावसाळा असला ना आणि पापड तर ते लागतातच लागतात। पावसात खूप असं आपल्याला तेलकट किंवा भजी वगैरे खाण्याची, चटपटीत खाण्याची खूप इच्छा होते। तर माझं मी मागे काढून ठेवलेलं पापड आणि दोन्ही पापड, नाचणीचे आणि पोह्याचे पापड दोन्ही संपलेले, ते काढून घेतले आणि ते आता रिफिल करून ठेवते। आणि त्याचबरोबर ओट्स आणि मुसली, तर जसं आपल्याला आय थिंक प्रिया आहेत त्यांनी सजेस्ट केलेलं की ओट्स आणि मुसलीसाठी जर तू हेल्थ किंवा डाएट रिलेटेड जर खात असशील तर ते नको खाऊ, तितकेच असे चांगले नसतात, पण सकाळच्या ब्रेकफास्टसाठी ते खूप चांगलं असं आहे। आणि माझं प्रमाण हे कसं असतं, 4 चमचे जर मी ओट्स घेतले तर 2 चमचे त्याच्यामध्ये मुसली घालते, त्याच्यामुळे मुसलीचं प्रमाण हे कमी असतं, त्याच्यामुळे ड्रायफ्रुट्स वगैरे थोडेसे ॲड करून मग मी तो असा हेल्दी असा नाश्ता सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस मला बरा पडतो। पण आता जर आपल्याला कोणी सजेस्ट केलं आणि ती गोष्ट मी खरंच मी माझ्या डायटिशियनकडनं पण ॲडवाईस करून घेतलेली आहे, तर हळूहळू करून इम्प्लिमेंट करते मी, त्याचा प्रयत्न सगळा चालू आहे माझा पण। नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजचा वार आहे सोमवार आणि सोमवारचं रुटीन आज तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे। रोजच माझं जे रुटीन असतं तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि तुम्हाला त्यातनं काहीतरी छान अशी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते। तर आजच्या जे आता मागे 2-3 ब्लॉग्स अपलोड झालेत आपल्या चॅनलवर, त्याच्यावर मला बरीचशी रिक्वेस्ट आलेली की ताई तू तांदूळ कुठला वापरतेस किंवा गहू कुठले वापरतेस, तर ते थोडीशी माहिती दे। तर मी जे वापरते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ थोड्या थोड्या प्रमाणात मी भरते, म्हणजे अगदी जे रोजचा तांदूळ आहे तो मी वाडा कोलम भरते आणि त्याचबरोबर थोडासा जिरासर राईस भरते। तर वाडा कोलम पेक्षा जिरासर हा थोडासा बारीक असतो, म्हणजे जर तुम्ही पुलाव वगैरे कधी केलात ना तर अगदी सुटसुटीत भात होतो, म्हणजे वाडा कोलम पण बऱ्यापैकी सुटसुटीत होतो। आणि त्याच्यापेक्षा जास्त असं तुम्हाला वेगळा बासमती तांदूळ जर न वापरता आपण रेग्युलर तांदळामध्ये जर पुलाव किंवा काही जिरा राईस वगैरे करायचं असेल तर वाडा कोलम किंवा जिरासर हा उत्तम आहे। तर मी वाडा कोलमच भरते, कधीतरी जिरासर 1 किलो वगैरे घेते। त्याचबरोबर तुम्ही म्हणाल की खिचडीसाठी वगैरे जेव्हा मला करायचं असतं तो कुठला तांदूळ मी भरते, तर डीमार्ट मधनं घेते बासमती मोगरा, तो एक भरते। आणि त्याचबरोबर इंद्रायणी तांदूळ, तो देखील खूप सुंदर असा होतो खिचडीसाठी। आणि त्याचबरोबर जेव्हा फिश वगैरे असतं ना त्याच्याबरोबर आंबा मोहरची टेस्ट खूप छान लागते, तर तो एखाद्या वेळेस आंबा मोहर 1 किलो, हा बासमती तुकडा जो भरते तो 1/2 किलो भरते, जिरासर 1/2 किलो, आणि जो रुटीनसाठी लागतो तो आपला आहे वाडा कोलम। त्याचे 3-4 प्रकारचे तांदूळ थोडे थोडे भरते, अगदी खूप नाही भरत। आणि हे सगळे तांदूळ जर खिचडीसाठी वगैरे म्हणाल ना तर 1 किलो भरलात ना तर आरामात पुरतात। आणि खिचडीचं कसं आहे, थोडे तांदूळ आणि थोडेसे आपण डाळ असं इक्वल क्वांटिटी मध्ये मी टाकते खिचडी बनवताना, तर ते भरपूर होऊन जातात, त्याच्यामुळे तांदूळ भरपूर उरून जातात। त्याचबरोबर गहू कुठले वापरते, तर मी लोकवन सिहोरचे एमपीचे जे असतात ते वापरते। त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार येतात, तुम्ही चांगल्या क्वालिटीचा थोडासा जाडसर आणि थोडासा असं ना अगदी लांबट असं नाही, तिथल्या तिथे जो बारीक असा गहू असतो ना, मी आता जेव्हा नेक्स्ट टाइम घेऊन येईल तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करेन, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठल्या पद्धतीचा तांदूळ किंवा गहू आपण वापरावा। आणि कसं असतं, जेव्हा मी गहू देते ना त्याच्यामध्ये मी थोडेसे सोयाबीन मिळतात आपल्याला बाहेर, ते तुम्ही 50 ते 100 ग्राम, म्हणजे कितीला किती तुम्ही आता पीठ घेताय
त्याप्रमाणे जेव्हा मी आता तुम्हाला दाखवेन, जे आता मी 2 किलो जर घेतले गहू, तर त्याच्यासाठी एक 100 ग्रॅम पर्यंत मी सोयाबीन, जे बाहेर मार्केटमध्ये विकत मिळतात, ते टाकून आपण पीठ दळून आणायचं. खूप छान मऊ लुसलुशीत अशा चपात्या होतात. आणि पीठ काढायलाच सांगायचं त्यांना, बारीक असं काढा. तर त्याच्यामुळे पीठ थोडंसं मळून ठेवलं ना की जरी चपात्या मऊ होत नसल्या ना तरी देखील त्या छान मऊ अशा लुसलुशीत अशा होतात. तर आय होप तुम्हाला ही माहिती पोहोचली असेल. आणि आजच्या ब्लॉगमधनं तुमच्याबरोबर बरंचसं काही, म्हणजे आजपासून मी एक अशी सिरीज म्हणू शकता तुम्ही चालू करणार आहे. माझ्याकडे असणारे असे काही बेसिक प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे हार्डली 100 ते 150 रुपयामध्ये, म्हणजे जे मी माझ्या किचनसाठी वापरते. 150 रुपये पण नाही, सगळे 100 रुपयाच्या आतलेच आहेत. असे प्रोडक्ट्स 2-2 प्रोडक्ट्स मी प्रत्येक ब्लॉगमधनं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आजच्या पण ब्लॉगमधनं आपण सुरुवात करूया. आजच्या ब्लॉगमध्ये मी 2 कुठले प्रोडक्ट्स दाखवणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॉग सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला लागेल. कुठे स्किप करू नका, म्हणजे तुमचे नंतर प्रश्न येतात की हे नाही सांगितलं किंवा ते नाही सांगितलं. त्यासाठी ब्लॉग सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडे जरी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन येत राहतील. आणि आज आपल्याला एक कमेंट आलेली, आय थिंक दीप्ती नाव आहे. तर दीप्तीसाठी एक सांगायचं की तिने बरीचशी रिक्वेस्ट केली की तिला 2 जण ती लोक आहेत फॅमिली मेंबर, आणि त्याच्यासाठी तिला म्हणजे मील प्रिपरेशनचं चॅट करायचंय. तर पहिलं तर मी तिला हे सांगेन की तू पहिलं ठरवून घ्या तुम्ही की तुम्ही कुठल्या फूडमध्ये कम्फर्टेबल आहात. म्हणजे तुम्हाला फक्त पोळी भाजी खायला आवडते, तुम्हाला राईस खायला आवडतो, किंवा तुमचं जेवण कसं आहे, तुम्ही कुठलं, म्हणजे तुमचं लाईफस्टाईल कसं आहे, तुमचं ऑफिसचं रुटीन कसं आहे, घरचं रुटीन कसं आहे, या सगळ्याचा पहिला विचार करा. एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घ्या आणि नंतरच आपण चार्ट कसा तयार करायचा ते मी तुम्हाला शेअर करेन, म्हणजे तुम्हाला सगळी आयडिया येईल. तर चला आता आपण जास्तची बडबड न करता ब्लॉगला सुरुवात करूया, कारण सुरुवात करायची तर तुम्हाला मी 2 प्रोडक्ट्स दाखवणार आहेत आणि त्याच्यानंतर मग जेवणाची सुरुवात करूया. पहिला प्रोडक्ट जो आहे, आजचे 2 प्रोडक्ट आहेत त्याच्यामधला पहिला प्रोडक्ट आहे हा छोटासा नाजूकसा असा चॉपिंग बोर्ड. तर हा चॉपिंग बोर्ड का तुम्हाला म्हणायचं असेल की हा का, तर मी तुम्हाला इथे मोठा दाखवते. आता हा मोठा बघाल त्याच्या तुलनेमध्ये हा चॉपिंग बोर्ड अगदी छोटा असा आहे. तुम्ही बघू शकता खूपच छोटा आहे. आणि याची जी हे बघा हाईट आहे ना, ही बघा किती जाड आहे आणि हा बघा किती थिन आहे. याच्यावर चॉपिंग म्हणजे तिथल्या तिथे आपल्याला लिंबू कापायचं, थोडीशी मिरची कापायची, थोडासा एकच असा कांदा चिरायचा आहे. तर हे खूप म्हणजे हा खूप चांगला आहे. आणि बऱ्याच वेळा आपण काय होतो ना, डायरेक्ट आपल्याला पॅनमध्ये ओतायचं असतं किंवा फोडणीला टाकायचं असतं, त्याच्या वेळेस ना हा यूज करायला खूप परफेक्ट असा आहे. कारण हा जेव्हा आपण डायरेक्ट चॉपिंग बोर्डवरचा आपण डायरेक्ट जेव्हा ओतायला जातो त्या ह्याच्यामुळे ना याचं वजन खूप जास्त असतं आणि मला ते ओतताना खूप बॅलन्स जातो याचा. त्याच्यामुळे असा एखादा चॉपिंग बोर्ड छोटा असा असेल ना तर परफेक्ट आपल्या किचनसाठी, म्हणजे जेवताना काम करायला थोडंसं इझी असं होतं. म्हणजे हातात थोडंसं अशा गोष्टी असल्या ना, म्हणजे जे आपण पटकन हाताळू शकतो अशा गोष्टी असल्या ना, तर जेवण करणं खूप इझी असं जातं. तर हा झाला पहिला प्रोडक्ट. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आता दुसरा प्रोडक्ट दाखवते मी. आणि आता दुसरा प्रोडक्ट मी दाखवते. तर ही आहे अशा प्रकारची किसणी, जी मल्टी यूज आहे. इथे बघा हे जाड आहे किसायचं, हे अगदी थोडंसं मीडियम मध्ये आहे, त्याच्यापेक्षा हे थोडंसं अगदी बारीक आहे. आणि जर आपल्याला चिप्स वगैरे काही करायचं असेल तर इथे यूज होतात, म्हणजे याच्यावर आपण करू शकतो. तर मी तुम्हाला दोन्ही प्रकारच्या दाखवते. तर ही अशी उभी आपण करून ठेवू शकतो. आणि याच्यापेक्षा जी आपली जुन्या पद्धतीची अशी पण किसणी माझ्याकडे आहे. पण आपण ना बऱ्याच वेळा जेव्हा अशीही ठेवतो आणि जेव्हा असं किसतो ना, तेव्हा बऱ्याच वेळा किसण्याच्या याच्यामध्ये ना आपल्या हाताला वगैरे लागण्याचे चान्सेस असतात. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की हाताला लागलं जातं किंवा नखांच्या इथे लागलं जातं आणि मग नख किंवा हाताच्या इथे सालपट निघून जातं. तर अशा वेळेस आहे ना, अशा पद्धतीचा प्रोडक्ट जर असेल तर आपण हे कसं उभा ठेवून मस्तपैकी ह्याला एक जोर पण आपण व्यवस्थित पकडू शकतो आणि छानपैकी मग त्याच्यावर आहे ना आपण अशा पद्धतीने इथे किसू देखील शकतो. आणि याच्यामध्ये ना सगळं व्यवस्थित आतमध्ये जमा होऊन राहतं आणि हे ना अडकत नाही कुठे. आपण ज्या वेळेस ना ताटामध्ये ही किसणी ठेवतो आणि याच्यामध्ये किसतो ना, तेव्हा ते जमा होऊन परत इथेच चिटकलं जातं आणि मला किसलं जात नाही इक्वलमध्ये. तर अशा पद्धतीचा एखादा प्रोडक्ट जर आपल्या किचनमध्ये जर असेल ना, तर म्हणजे मला तरी असं वाटतं. तुमचं काय मत आहे या दोन्ही प्रोडक्टबद्दल मला नक्की सांगा. उद्याच्या ब्लॉगमध्ये अजून 2 प्रोडक्ट्स तुम्हाला बघायला मिळतील. तर आजच्या ब्लॉगचे हे 2 प्रोडक्ट्स आहेत. आय होप मी जे सांगितलंय ते तुम्हाला कळलं असेल की मला कुठल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आहे. म्हणजे कुठला प्रोडक्ट आपण कशा पद्धतीने आणि कशा वेगवेगळ्या पद्धतीने पण तो मार्केटमध्ये अवेलेबल असतो, पण आपण त्याचा उपयोग करत नाही आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला मिळून जातात हे प्रोडक्ट.
आता मी पुढे याची किंमत तुम्हाला सांगते किती येते. तर हे झाले हे 2 प्रोडक्ट. जवळपास 1 तासापूर्वी मी इडली डोशाचं बॅटर आणि चटणी दोन्ही पण फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलेली. आता 1 तासामध्ये बऱ्यापैकी ते रूम टेम्परेचरवर आलंय आणि बऱ्यापैकी नॉर्मल झालेलं आहे. आता हे छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना की मग याच्या इडली आणि मग उत्तप्पा करायचा आहे. मला माझ्यासाठी उत्तप्पा करायचा आहे, सचिनसाठी मला इडली करायची आहे. तर असं करून घ्यायचा विचार आहे. तर ते बॅटर फक्त मी मिक्स करून घेतलं आणि एका साईडला मी काय करणार आहे ना, थोडीशी डाळ मी लावून घेणार आहे कुकरला आणि थोडासा सकाळची जी भाजी होती थोडीशी मी सकाळी टिफिनला केलेली ती थोडीशी उरलेली, मग ती आता मी परत स्टीम करून घेणार आहे. तर इथे मी कांदा कापून घेणार आहे, टमॅटो कापून घेणार आहे बारीक आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर. तुम्हाला मिरची पावडर आवडत असेल तर तुम्ही मिरची पावडर वापरा किंवा मग फक्त ओली मिरची जरी टाकली उत्तप्प्याला तरी चांगली. ॲक्च्युली उत्तप्प्यामध्ये जेव्हा ती हिरवी मिरची अशी मध्ये मध्ये येते ना, अशी थोडी थोडी तिखट, ती खायला खूप मजा येते, मस्त असं मध्ये मध्ये तिखट असं लागतं. पण मी आता हिरवी मिरची नाही टाकणार आहे, मी लाल मिरची वापरणार आहे. आणि तुम्हाला जसे पाहिजे मसाले तुम्ही उत्तप्पा करताना यूज करू शकता. तर आता आपलं कुकर एका साईडला होत आहे तोपर्यंत, कारण छोट्या कुकरमध्ये पटकन शिटी होऊन जाते आणि वरण भात असं जरी आपण म्हणतो हार्डली 7 ते 8 मिनिटात, जास्तीत जास्त 10 मिनिटात आपलं कुकर होतं. तर आता फक्त माझी काही डाळच होती त्याच्यामुळे ती देखील पटकन झाली. पॅन एका साईडला गरम करायला ठेवलंय आणि पूर्ण पॅनमध्ये छानपैकी तेल पहिल्याच जी काही पोळी करणार आहे ना त्याच्यासाठी व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून ठेवते, म्हणजे आपण ज्या पुढच्या पोळ्या करणार आहोत ना त्या अगदी इझिली व्यवस्थित निघतात. तसं पण नॉनस्टिकवर तर काही इझिली निघतातच, पण तरी पण मी पहिल्या पोळी करण्यासाठी ते लावून घेतलं. आणि एक छोटीशी पोळी मी पहिली काढून घेणार आहे सुरुवातीची आणि नंतर मग त्याच्यामध्ये उत्तप्पा करून घेणार आहे. फक्त माझ्यासाठीच मी उत्तप्पा करणार आहे, सचिनला नको होता, तो म्हणाला की मला नको आहे, तर मग म्हणून माझ्यासाठी म्हटलं उत्तप्पा करून घेऊया. आणि उत्तप्प्यासाठी मी कांदा, टमॅटो, थोडीशी धना पावडर, थोडीशी लाल मिरची आणि त्याच्यामध्ये थोडीशी मी जिरा पावडर पण टाकलेली. धना पावडरमध्ये थोडीशी जिरा पावडर मिक्स होती. त्याचबरोबर थोडंसं मीठ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाका, कारण ऑलरेडी बॅटरमध्ये मीठ असतं बऱ्यापैकी. जेव्हा मी मगाशी जेव्हा फ्रीजमध्ये ठेवते ना ऑलरेडी स्टोअर करून, तेव्हा त्याच्यामध्ये मीठ टाकूनच ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे म्हणून मी परत वरतून मीठ टाकत नाही, नाहीतर मग खूप खारट असं होतं. जिथे मला मिठाचा वापर कमी करता येतील वरून तेवढा मी कमी करते. जसं मी सकाळी जेव्हा ऑफिसला पण चपात्या घेऊन जाते तेव्हा मी चपातीच्या पिठामध्ये मीठ टाकत नाही, कारण कधी कधी सकाळच्या घाई गडबडीत एखाद्या वेळेस जर मीठ भाजीमध्ये वगैरे एखाद्या वेळेस जास्त झालं ना तर मग ते बॅलन्स करण्यासाठी मी ते तसं करते, मीठ टाकत नाही. शक्यतो संध्याकाळी करते तेव्हा टाकते. तर इथे तुम्ही बघाल तर मी उत्तप्प्यावरती जेव्हा आपण बॅटर स्प्रेड करून घेतो ना तेव्हाच त्याच्यावरती कांदा, टमॅटो आणि सगळे जे ड्राय मसाले असतात ते टाकले ना की त्याच्यावरती आपण तेल किंवा बटर तुम्हाला जे टाकायचं आहे वरती ते टाका आणि छानपैकी ना ते प्रेस करून घ्या, म्हणजे जे ड्राय मसाले असतात ना ते अगदी सगळीकडे व्यवस्थित तेलामध्ये आणि बटरमध्ये वितळल्यानंतर ना सगळीकडे व्यवस्थित लागले जातात आणि छानपैकी त्यांना व्यवस्थित क्रिस्पी देखील होतो आपला उत्तप्पा आहे तो. आता एक मी करून घेतला आहे आणि आता दुसरा करून घेते आणि अशा पद्धतीनेच माझ्यापुरते फक्त करून घेते. तुम्ही पण अशा पद्धतीने करत असाल किंवा तुमची काही अजून पद्धत असेल मला नक्की कमेंट करून सांगा. प्रत्येकाच्या पद्धती करण्याच्या वेगळ्या असतात, फक्त नाव तर एकच असतं रेसिपीला पण पद्धती मात्र वेगवेगळ्या असतात. काही जण बटर लावतात, काही जण तूप लावतात, काही जण काहीच लावत नाही. प्रत्येकाची चॉईस असते आणि प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार सगळ्या गोष्टी सगळेजण करत असतात. तर कधीतरी एखाद्या दिवशी आठवड्यातून वेळ काढून या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःसाठी करायच्या असतात. तर आता माझं जे उत्तप्पा करायचे होते माझ्यासाठीचे ते करून झाले आणि तोपर्यंत डाळीचा कुकर पण आपला थंड झालेला आहे. तर आणि पीठ बघू शकता, इडलीसाठीचं पीठ आता इथेच आहे. आता एका साईडला स्टीम करायला इडली ठेवेन आणि डाळ फोडणीला टाकून घेईन, म्हणजे आपला सांबार तयार होईल. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी बऱ्याचशा जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल माहिती तुमच्याबरोबर देण्याचा प्रयत्न केलाय. दोन्ही प्रोडक्टची कॉस्ट म्हणजे जो आपण चॉपिंग बोर्ड बघितलाय तो 60 रुपीजचा आहे आणि जी आपण किसनी बघितली ती 149 रुपीजची आहे. दोन्ही प्रोडक्ट्स तुम्हाला कसे वाटले, तुमचं त्याच्याबद्दलचं काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्यासाठीचे काय 2 प्रोडक्ट्स असतील त्याचा थोडासा विचार करून ठेवा आणि नक्की मला कमेंट करून सांगा. तर आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटेन माझ्या एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.